ह्या वेळेला मी उभं राहणार आहे आणि मागच्या वेळी तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं होतं की एक आम्हाला संधी द्या वहिनी ह्या वेळेला, आणि तशी आम्ही संधी दिली आहे आणि आम्ही तेव्हा कामसुद्धा केले, त्यामुळेच एवढी मतं पडलीत ना. 86,000. मागच्या वेळी पृथ्वीराज बाबांना तुम्ही संधी दिली आणि तुम्ही थांबला, मग या वेळेला तुमची तीच जी अपेक्षा आहे की त्यांनी थांबावं आणि तुम्हाला संधी द्यावी? नाही, आता आमची मागणीच आहे. हां, ती आमची मागणीच आहे आणि आम्ही ते उभं राहणार हे निश्चित आहे. मिरज राखीव मतदारसंघामध्ये जवळपास माझी उमेदवारी निश्चित आहे. मिरज राखीव मतदारसंघ हा 18 पगड जातीचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जवळपास माझी उमेदवारी निश्चित आहे. आज मिरजेचा विकास पूर्णपणे 15 वर्षात खुंटलेला आहे. मिरजेमध्ये 15 वर्षे भाजपची सत्ता होती आणि आज मितीला मिरजेतली जनता ही पूर्ण भाजपला कंटाळलेली जनता आहे. त्यामुळे ह्या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना अशी आमची महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीची ताकद ही आज सर्वात मिरजेत असलेली मोठी ताकद आहे. आज उद्धवजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असा कुठलाही भेदभाव करू नका. आपला एकच पक्ष असणारा तो म्हणजे महाविकास आघाडी पक्ष आणि महाविकास आघाडीकडून मिरज मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी ही निश्चित आहे. त्यामुळं भाजपचा पराभव हा कुठलाही पक्षात करणे हे आमच्या सर्व पक्षांचं एकमुखी निर्णय झालेला आहे की भाजप हटाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.